केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमध्ये आता भुजबळ समर्थक आणि समता परिषदेकडून जल्लोष केला जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्व हे समता परिषदेचे या ठिकाणी आपल्याला पदाधिकारी जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाच्या परिसरामध्ये घोषणाबाजी करत जल्लोष करत आहेत। आपल्यासोबतच समता परिषदेचे नेते आहेत। अण्णा, मोठा जल्लोष जो आहे तो आपल्यामध्ये पाहायला मिळतो आहे। खरं तर केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणना जी आहे ती करण्याची घोषणा केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून आपली देखील मागणी होती। 1992 पासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे। मग दिल्लीचं रामलीला मैदान असेल, पाटण्याचं गांधी मैदान असेल, या ठिकाणी लाखोच्या जनसंख्येने ओबीसीच्या संख्येने त्या ठिकाणी आपण मेळावे त्या ठिकाणी संपन्न केले। आणि आदरणीय समीर भाऊ भुजबळ खासदार झाल्यानंतर 2010मध्ये 100 खासदारांना एकत्रित करून आपण त्या ठिकाणी ओबीसीच्या जनगणनेसंदर्भात मागणी केली होती। संपूर्ण दिवसभर सभागृह बंद पाडलं आणि ही मागणी इतक्या प्रदीर्घ काळानंतर आज केंद्र शासनाने मंजूर केलेली आहे। त्याबद्दल आम्ही समता परिषदेच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ आणि समीरभाऊ भुजबळ यांचे आम्ही या ठिकाणी सर्वजण आभार मानत आहोत की एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर आम्हाला हा सुवर्ण क्षण या ठिकाणी बघायला मिळाला। अण्णा, आपण जर बघितलं या ठिकाणी समता परिषद असेल, ओबीसी असतील, त्याचबरोबर भुजबळ समर्थक असतील, असा एकत्रितरित्या जल्लोष केला होता। किती आनंद! बस आज आनंदाचा दिवस आहे, कारण बऱ्याच वर्षाचा जो आमचा लढा चालू होता त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि या लढ्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय समीर भाऊ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन आम्हाला सर्वांना, आम्ही या सर्व लढ्यामध्ये सर्वजण सामील होतो आणि त्यामुळे आज आम्हाला त्याचा आनंद वाटतोय। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी साजरा केला जात असल्याचं बघायला मिळतं आहे। लाडू जे आहेत ते एकमेकांना भरवून जी केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे त्याचा जल्लोष साजरा केला जात असल्याचं बघायला मिळतंय। त्याबरोबर आकाश शौलेसह पवन, TV9 मराठी, नाशिक।